एका शांत संध्याकाळी सोनू, पिंकी आणि मोदक रंगी पाणी खेळत होते. मला पकड. पिंकी मी पडली आहे म्हणून थांबलोय. हो का? हे बघ दादा, लहान असणारी ही सून होती तो मोठी रक्कम देऊ शकते. काय रे मुलांनो, खेळता खेळता असं अचानक का थांबलात? काय झालं? मोदक, असं छोट्या गोष्टींना हिणवू नये. कधी कधी छोट्या दिसणाऱ्या गोष्टी मोठ्या कामाला येतात. चला, तुम्हाला एक गोष्ट सांगते, सिंह आणि उंदीरची. छोटा दिसणारा उंदीर सिंहाच्या कसा कामाला आला ते पाहूयात. एक खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलाचा राजा सिंह खूप थाटात राहत होता. पूर्ण जंगलात अशा खूप दरवाजा होत्या. एके दिवशी आपल्या आलिशान गुहेत सिंह विश्रांती घेत होता. त्याच वेळी एक पिटुकला उंदीर गुहेच्या बाहेर मस्त खेळत होता. इकडून तिकडे उड्या मारत होता, खात होता. त्याला गुहेच्या आत जाण्याचा एक रस्ता दिसला आणि मजेत तो आत शिरला. तो हळूहळू आत गेला आणि त्याला समोर सिंह गाढ झोपलेला दिसला. उंदीर खूपच मस्तीखोर होता. तो सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला, खेळू लागला. पण त्याच्या अशा खेळण्याने सिंहाची मात्र झोपमोड झाली. कोण माझ्या अंगावर खेळते? इतकी कोणाची हिंमत? पाहतो तर काय, तो येवलूसा उंदीर होता. सिंहाला खूप राग आला. तो उंदरावर जोरात ओरडू लागला. तुझ्यात इतकी हिंमत? थांब, तुला खाऊनच टाकतो. महाराज, मला माफ करा. माझ्याकडून चुकून झाले. मी परत असं नाही करणार. मला खाऊ नका. मला खाऊन तुमचं पोटही नाही भरणार. मला सोडून द्या. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. एक दिवस मी तुमच्या नक्की उपयोगी पडेल. हा हा हा, एवढूसा तू माझ्या काय उपयोगी पडणार? पण ठीक आहे, जा तू, माफ केलं मी तुला. असं म्हणून सिंहाने उंदराला सोडून दिलं आणि उंदीर तेथून निघून गेला. काही दिवसांनी सिंह जंगलात शिकार शोधत फिरत होता. एके ठिकाणी शिकाऱ्यांनी जाळं लावलं होतं. ते सिंहाच्या लक्षातच आलं नाही आणि काय, जंगलाचा राजा सिंह त्या जाळ्यात अडकला. सिंह मोठमोठ्याने डरकाळ्या फोडू लागला. मदतीसाठी कोणी आहे का ते पाहू लागला, पण कोणीच पुढे आलं नाही. इकडे आपला इवलूसा उंदीर निवांत बसला होता. सिंहाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो पळत गेला. जाऊन पाहतो तर काय, राजा शिकाराच्या जाळ्यात अडकला होता. महाराज, मी आलोय. मी आत्ता तुम्हाला या जाळ्यातून मोकळं करतो. असं म्हणताच उंदराने आपल्या तीक्ष्ण दाताने जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि काही क्षणातच सिंहाला जाळ्यातून मोकळं केलं. सिंहाने उंदराचे आभार मानले. सिंह म्हणाला, तू होतास म्हणून मी शिकाऱ्यापासून वाचलो. मला माफ कर. मी तुला कमी लेखलं, पण वेळेला तूच माझ्या उपयोगी आलास. आजपासून आपली पक्की मैत्री. तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला समजतं, छोटं असलं तरी कोणी कधीही उपयोगी पडतं. सिंहाला छोट्या उंदराची किंमत कळाली. तसंच ती सुई छोटी दिसत असली तरी खूप उपयोगी आहे. तिनेच तर आपण हार, गजरे विणतो. अगदी काटा काढायचा म्हटलं तरी सुईचाच उपयोग करतो की आपण.
तर असं कोणालाच कमी नाही लेखायचं, समजलं? लाईक शेअर सबस्क्राईब